शंखनाद आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले आपले स्वागत करतो. फिटनेस मंत्रा या आमच्या आजच्या भागात आज आम्ही विषय घेऊन आलेलो आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. भारतामध्ये बहुसंख्य लोकांना हा प्रश्न भेडसावतोय की हा लठ्ठपणा कसा कमी करायचा. खरे तर या ओबेसिटीमुळे अनेक विकार उद्भवतात, याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि असे असंख्य लोक आपल्या भारतात आहेत की जे या सगळ्यापासून सफर होतात आहे. आणि या विषयावर आज आपण आपल्या फिटनेस मंत्रामध्ये तज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहे. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आज आपल्यासोबत या स्टुडिओत उपस्थित आहेत श्री सचिनजी मुलमुले. सचिनजी नमस्कार, आपले आमच्या स्टुडिओत खूप स्वागत आहे. नमस्कार. सचिनजी मुलमुले हे बी मेकॅनिकल आहेत आणि 15 वर्ष यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला सांगायला मला खरंच एक म्हणजे खूप छान वाटतंय. आज तुम्हाला सचिनजी जसे दिसत आहेत तसे काही वर्षापूर्वी नव्हते. यांनी आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. आधी भरपूर लठ्ठ होते असं त्यांनीच आम्हाला सांगितलंय, आम्ही त्याचे फोटो पण पाहिले आणि यांनी पहिले स्वतःमध्ये बदल घडवला. हा बदल झाल्यानंतर खूप लोकांनी यांना प्रश्न विचारले की सर तुम्ही हे सगळं कसं केलं. तेव्हा त्या लोकांना प्रॉपर गाईड करण्यासाठी यांनी त्याचे विशिष्ट कोर्सेस केले. यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे न्यूट्रिशन मध्ये आणि आज हे अनेकांना फील गुड हेल्थ क्लब या त्यांच्या फर्मच्या माध्यमातून गायडन्स करतात आहेत. अनेकांना यांनी या ओबेसिटी पासून मुक्त केलेले आहे. तर आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहे आणि यांच्याकडून या लठ्ठपणाला कसं कमी करायचं आपण सगळे त्याची वाट बघतोच आहे. या टिप्स पण जाणून घेणार आहे. सचिनजी कसे आहात? एकदम मस्त, बढिया. येस, तसं तर तुम्ही फिटच दिसताय. तर जसा की आज आपला विषय ओबेसिटी लठ्ठपणा, नेमकं काय असतं हे ओबेसिटी म्हणजे? आता सगळ्यात पहिले आपल्या दोघांचं पण अभिनंदन, कारण का 4 मार्च हा वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणून साजरा केला जातो. ओके. आणि मागच्या वर्षीची जी थीम आहे, म्हणजे दरवर्षीला एक थीम असते, तर थीम आहे लेट अस टॉक अबाउट ओबेसिटी. आणि आज आपण ओबेसिटी बद्दल चर्चा करतोय. म्हणजे थ्रू आउट द इयर हा विषय चाललेला आहे आणि नेमका आपण त्याच्यावर चर्चा करतोय. तर या गोष्टीसाठी आपल्या दोघांचं पण अभिनंदन. आता ओबेसिटी म्हणजे नेमकं काय, तर हे जर समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला 2 दृष्टीने ओबेसिटीला समजून घ्यावं लागेल. एक म्हणजे व्हिज्युअलायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे ओबेसिटी ही अशी स्थिती आहे आपल्या शरीराची ज्यामध्ये आपण स्वतःला, आपल्या शरीराला एका लाईव्ह बॉम्बवर नेऊन ठेवतो आणि हा बॉम्ब फटणार आहे. मग हा जो बॉम्ब फटणार आहे म्हणजे काय, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, बीपी, शुगर, युरिक ऍसिड, नी रिप्लेसमेंट कंडिशन, हायपर ऍसिडिटी, मायग्रेन अशासारखे अनुभव मग यायला लागतील. तर हे झालं व्हिज्युअलायझेशन की ओबेसिटी म्हणजे नेमकं काय, माझे शरीर एका लाईव्ह बॉम्बवर नेऊन ठेवणे आणि तो बॉम्ब फुटणार हे मात्र पक्क. आता हे झालं व्हिज्युअलायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने. मग आपल्याला ऍक्च्युअली डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने पण समजणं आवश्यक आहे की ओबेसिटी म्हणजे नेमकं काय. तर काय असतं की पुष्कळ लोकांचं असा प्रश्न येतो होता आम्हाला, मी या फील्डमध्ये असल्यामुळे, की माझं वय 75 इयर्स आहे, तर माझं आयडल वजन किती असायला हवं. कोणी म्हणतं माझं वय 45 इयर्स आहे, माझं आयडल वजन किती असायला हवं. कोणी म्हणतं की माझी वर्किंग स्टाईल अशी आहे तर माझं आयडल वजन किती असायला हवं. तर वर्किंग स्टाईल म्हणा किंवा वय आणि आयडल वजन याचा काही संबंध नसतो. पण संबंध कशाचा असतो की माझ्या बॉडीची जी हाईट आहे, उंची आहे, उंची आणि आयडल वजन याचं मात्र रिलेशन असतं. तर आता माझी बॉडीची हाईट आहे, या हाईट प्रमाणे माझं आयडल वजन किती असावं हे नोंद केलं गेलेलं आहे किंवा हे सांगितलं गेलेलं आहे. आता कोणी सांगितलं, काय सांगितलं हे आपण डिटेलमध्ये नंतर बोलू आपण त्याच्यावर, पण हे सांगितलं गेलेलं आहे. आता माझं वजन या आयडल वजनापेक्षा जास्त असेल तर माझं वजन जास्त आहे आणि हे अति जास्त आहे अशी कंडिशन जर आली तर त्याला म्हणायचं ओबेसिटी. इतक्या सोप्या भाषेमध्ये ओबेसिटी आपण समजून घेतली पाहिजे. आता मला वाटतं की या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण ओबेसिटी बद्दल थोडंसं बोललो तर एक व्हिज्युअलाइज म्हणा किंवा एक डेफिनेशन आपल्याला कळली. एक्झॅक्टली, म्हणजे ओबेसिटी नेमकं कोणाला म्हणावं तर हे एक लक्षात आलं किंवा त्याच्या उंचीनुसार आपण कॅल्क्युलेट करून काही मापदंड आहेत, जे जर तो पार करतोय तर तो ओबेसिटी मध्ये आला. बिलकुल. पण आता जसं की आपण बघतो की खूप लोक यांनी त्रासलेले आहेत. खूप लोक पेपरमध्ये किती आपण वाचतो, आजकाल मीडियामध्ये पण याबद्दल भरपूर सर्च केला जातो. ओबेसिटी तर आपलं मला आलं लक्षात की कशामुळे नेमकं हे ओबेसिटी म्हणतात. पण जसं की आजकाल आपण बऱ्याचदा मीडियामध्ये पण बघतोय हा ओबेसिटीचा विषय खूप चर्चा केलेला जातोय. अनेक लोक या लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी तळमळत आहेत अक्षरशः की आम्ही काय करावं. तर हा मुद्दा एवढा ऐरणीवर जो आलाय आता या सध्या सेंचुरीमध्ये,
नेमकं काय कारण आहे ओबेसिटी वाढण्याचं, काय कशामुळे होत असेल? आता ओबेसिटी वाढण्याचं वेगवेगळे कारण सांगितले जातात. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे काय आहे, लाईफस्टाईल मध्ये गडबडी. आता लाईफस्टाईल मध्ये गडबडी म्हणजे प्रत्येकाची लाईफस्टाईल चुकीची असते का? लाईफस्टाईल ही कधी चुकीची नसते. कोणी जाणून बुजून आपली लाईफस्टाईल गडबड करत नाही. मग होतं काय की आपली एक वर्क स्टाईल आहे, म्हणजे आता नवीन वर्किंग स्टाईल झालेली आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे म्हणा, किंवा आपल्याला IT जॉब आता प्राधान्य दिलं जात आहे, किंवा वारंवार शिफ्ट चेंज होणाऱ्या याच्यामध्ये आपण जॉब करतोय. तर या वर्क स्टाईलमुळे काय झालेलं आहे की आपली लाईफस्टाईल एक प्रकारे एका साच्यामध्ये साचेबद्ध झालेली आहे बेसिकली, आणि याच्यामध्ये थोडीशी गडबड होते आहे. तर ही जेव्हा गडबड होते तर ही जबाबदार असते ओबेसिटीला. म्हणजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये थोडीशी गडबड झाली तर दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओबेसिटी. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की खूप काहीतरी खाल्ल्याने ओबेसिटी येते. तर खाणं आणि ओबेसिटी असा डायरेक्ट संबंध नाही. मी कमी जरी खाल्लं तरी मला ओबेसिटी येऊ शकते. पण काय आहे, मी कमी जरी खाल्लं पण अयोग्य खाल्लं तर ओबेसिटी. आणि मी जास्त जरी फूड घेतलं पण ते योग्य फूड असेल तर डेफिनेटली ओबेसिटी येणार नाही. फक्त त्यासाठी एक कंडिशन आहे की येणाऱ्या कॅलरीला मॅनेज करणारी कॅपॅसिटी माझ्या बॉडीमध्ये असेल तर डेफिनेटली कॅलरी मॅनेजमेंटचा जर खेळ जमला तर डेफिनेटली ओबेसिटीला आपण पोहोचणार नाही. जसं की आता तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट म्हटलं किंवा एक तुम्ही मगाशी उंचीचा विषय काढला, तर हे मेजर करायचं काही टेक्निक आहे का? की म्हणजे तुम्ही आता इतक्या वर्षापासून काम करताय, तर एखादा तुमच्याकडे समजा कोणी क्लायंट येतोय किंवा या विषयाशी तो संबंधित आहे आणि त्याला त्रास होतोय, तुम्ही कसं मेजर करता त्याच्या ओबेसिटीशी रिलेटेड? काय पॉइंट्स बघता त्याच्यात? ओके, आता आपण मगाशी बोललो ओबेसिटी बद्दल, मी तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करून सांगितलं, पण इट इज व्हेरी रिलेटिव्ह. म्हणजे कसं की इतके सारे व्यक्ती, त्यांची वेगवेगळी हाईट, त्यांचं वेगवेगळं आयडल वजन, मग अति जास्त वजन पण त्यांचं वेगवेगळं, तर हे सगळं कन्फ्युजन आहे. बरोबर. तर मग काय केलं, असा विचार आला की याला कुठेतरी आपल्याला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. तर कोणत्या प्रकारचा आपल्याला इंडेक्स क्रिएट करता येईल का याच्यावर विचार करण्यात आला. आणि 1970च्या आसपास हा इंडेक्स क्रिएट करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला. तर हा फॉर्म्युला काय म्हणतो की आपली जी हाईट आहे ती हाईट आणि वजन याला इनपुट देऊन त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाकला तर तो आपल्याला एक आउटपुट देईल, दॅट इज कॉल्ड इंडेक्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक इंडेक्स झाला. बरोबर. आणि WHO काय म्हणतो की एक इंडेक्सचा त्यांनी आपल्याला चार्ट दिलेला आहे, त्या चार्ट सोबत आपला इंडेक्स कम्पेअर करायचा आणि मग ठरवायचं की मी आता कोणत्या कंडिशन मध्ये आहे. तर आता हा जो इंडेक्स आहे ना, याला म्हणतात बॉडी मास इंडेक्स, BMI. आपण शब्द ऐकला असेल, BMI. तर हा जो BMI आहे, बॉडी मास इंडेक्स, आणि ओबेसिटी काय आहे, एक्सेस वजन. म्हणजे बॉडी मास जेव्हा जास्त होतं तर त्याला तो इंडेक्स म्हणजे BMI इंडेक्स फार महत्वाचा. आता हा BMI इंडेक्स जर 23च्या आसपास असेल तर आपण आयडल वजनाच्या आजूबाजूला आहे, नॉट टू वरी. म्हणजे हा 24 पर्यंत गेला, थोडासा 25 पर्यंत गेला तरी चालेल, मॅनेजेबल आहे. पण जसा जसा हा वाढत जातो, समजा हा 28 पर्यंत गेला, म्हणजे हा जर BMI 28 असेल तर हे इंडिकेट करतं की माझी बॉडी ओव्हरवेट आहे, आता मला थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हा 28ला क्रॉस करतो तेव्हा आपण एका येलो झोन मध्ये जातो. आणि जेव्हा हा 30 क्रॉस करतो तर WHOच्या डेफिनेशन प्रमाणे तुम्ही ओबेस कॅटेगरीमध्ये गेला. तो ओबेसिटी कुठून सुरू होते, जर BMI 30 झाला तर ओबेसिटी सुरू होते. आता या ओबेसिटीचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत, क्लास 1 ओबेसिटी, क्लास 2 ओबेसिटी आणि क्लास 3 ओबेसिटी. तर क्लास 1 ओबेसिटी म्हणजे काय, 30 ते 35. क्लास 1 35 to 40, क्लास 2 आणि अबाव 40 डेंजरस, म्हणजे त्याचा तो फुटलेला बॉम्ब, म्हणजे त्या बॉम्ब फुटलेला आहे, तो रिस्क मध्ये आहे. तर हा क्लास 3 ओबेसिटी असं त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे ओबेसिटी मेजर केल्या जाते फॉर्म्युल्याने. पण जसं आता हा क्लास 4चा तुम्ही म्हणताय की खूप रिस्क झोन मध्ये असतो, हे सगळे कव्हर होतात. पण हा ओबेसिटी म्हणजे पुन्हा बेसिकली काय आहे, माझ्या हाईट प्रमाणे माझं वजन किती, तर आय एम कॅरिंग सम एक्सेस वेट, मग एक्सेस वेटला मला बाहेर काढायचं आहे. कव्हर झालेले आहेत, बिलकुल कव्हर होतात. पण मग आता तुम्ही जे सगळे अनुभव आतापर्यंत घेतलेले आहेत, तर याच्यात काही असं आहे का की काही विशिष्ट वयाच्या लोकांमध्ये हा प्रमाण जास्त आहे आणि इकडे कमी आहे वगैरे, असं काही दिसतंय? आता बेसिकली कसं आहे की प्रत्येक वयोगटामध्ये हा प्रॉब्लेम आहे ओबेसिटीचा. या प्रश्नाला मी थोडंसं वेगळ्या याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या वयोगटामध्ये हे जास्त डेंजरस आहे.
असंही म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. काय होतं की प्रत्येक वयोगटापर्यंत प्रॉब्लेम आहे. पण नवीन याच्यामध्ये आता होतं काय आहे की जे आपली चाइल्ड ओबेसिटी हे फार सिरियस इश्यू व्हायला लागलेला आहे. हा का बरं? कारण का एखादी एडल्ट व्यक्ती असेल तर वजन का बरं वाढतं? कारण का आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढतं, हे बेसिक कारण आहे. फॅटचं प्रमाण वाढतं, कॅलरी जास्त होते, फॅटचं प्रमाण वाढतं. आता हे जेव्हा फॅटचं प्रमाण वाढतं तर फॅट सेलचा साईज वाढतो. तर एडल्ट एखादी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये काय होईल? फॅट सेलचा साईज वाढेल आणि नंबर वाढण्याचे चान्सेस फार कमी असतात, तर फॅट सेलचा साईजच वाढतो. पण हे जर चाइल्ड असेल तर त्या कंडिशन मध्ये काय होतं? फॅट सेलचा साईज तर वाढतो, पण त्याचं ग्रोईंग एज असल्यामुळे नंबर ऑफ फॅट सेल पण वाढतात. आणि जेव्हा आपण फॅट बर्न करतो किंवा म्हणजे फॅट बर्निंग असं म्हणतो आपण, म्हणजे वेट कमी करतो फॅटच्या माध्यमातून, फॅट कमी करून, तर फॅट सेल चा साईज कमी होत असतो, ते श्रिंक होत असतात, नंबर कमी होत नसतात, नंबर कमी होत नाही. म्हणून चाइल्ड ओबेसिटी हे जास्त सिरियस आहे, कारण का त्याचं ग्रोईंग एज असल्यामुळे नंबर ऑफ फॅट सेल पण वाढतात आहे. तर तिथे आपल्याला जास्त ऍड्रेस करणं आवश्यक आहे किंवा तो जास्त कन्सर्न एरिया आहे. असं पुढे जाऊन कदाचित त्या मुलांना त्रास होऊ शकेल यामुळे. आता हे प्रॉब्लेम सुरू झाला म्हणजे आता म्हणजे मुलगी असेल, म्हणजे फिमेल चाइल्ड असेल तर पीसीओडी पीसीओएस हा कॉमन प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर म्हणजे पाहिजे समस्या ज्या म्हणतात तो एक प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, हा त्यांना फेस करावा लागतो. आणि मुलांमध्ये पण बेसिकली फॅट सेलचे नंबर जर वाढले तर उद्या त्याला रिव्हर्स करण्यासाठी त्याला फार रेझिस्टन्स येतो. म्हणजे तो एडल्टहुड मध्ये गेल्यानंतर जर त्याने म्हटलं की मी माझं वजन कमी करतो तर त्याला फार रेझिस्टन्स येतो. म्हणून हे फार महत्वाचं, खूप महत्वाचं. पण मग जे लोक याच्यापासून सफर करतात आहेत त्यांना नक्कीच आपण बरेच पेपरमध्ये वाचतो की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. म्हणजे काही याचा विशिष्ट एक त्रास नाहीये की तो लठ्ठ झाला आणि त्याला फक्त दम लागतोय. याचे असंख्य प्रकार तुम्ही आता जसं सांगितलं. तर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात या ओबेसिटीमुळे, दुर्लक्ष केलं समजा तर याच्याकडे? बरोबर, परफेक्ट, अतिशय सुंदर क्वेश्चन आहे. मी सुरुवातीला ते बोललो, पण त्याच्यापेक्षा वेगळा थोडासा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल ना तर पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, बीपी, शुगर, युरिक ऍसिड, नी रिप्लेसमेंट कंडिशन, हायपर ऍसिडिटी, मायग्रेन, कॉन्स्टिपेशन, हाय कोलेस्ट्रॉल लेवल वगैरे वगैरे असं आपल्याला म्हणता येईल. हे दुष्परिणाम आहे ओबेसिटीचे. पण याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा. काय विचार करायचा आहे की माझी बॉडी ही एक मशीन आहे, बरोबर आहे, ही कोणीतरी बनवलेली आहे. आता आपला विश्वास देवावर असेल तर देवाने बनवलेली आहे, नसेल विश्वास तर निसर्गाने बनवलेली आहे, कोणीतरी तर बनवलेली आहे. मग ही बॉडी जेव्हा मशीन बनली तर याचे जे कंपोनंट आहेत ते डिझाईन झाले असतील. मग आपल्या या बॉडीचे कंपोनंट काय आहे? हार्ट आहे, लंग आहे, त्याच्या भरोश्यावर ही मशीन चालते. मग हे हार्ट आणि लंग जेव्हा डिझाईन केलं तेव्हा काहीतरी कॅपॅसिटी डिसाईड केली असेल, बरोबर आहे, की कितीसाठी काय कॅपॅसिटीचे हे बनले पाहिजे, असं तर त्या डिझायनरने काहीतरी तर ठरवलं असेल. तर त्याने जे बनवलेलं ना ते आयडल वजनाप्रमाणे बनवलं. त्याने असं नाही की 50 किलोचा माणूस असेल तरी ते हार्ड काम करेल आणि 100 किलोचा माणूस असेल तरी ते हार्ड काम करेल, असं तर फॅक्टर ऑफ सेफ्टी त्यांनी ठेवलेला नाहीये. तर त्याने ते बनवलेलं आहे ते आपल्या आयडल वजनाप्रमाणे. मग होतं काय की जेव्हा मी ओबेसिटी कंडिशन मध्ये जातो किंवा माझं वजन वाढतं तर वाढलेलं वजन काही स्टेपनी सारखं नसतं, तिथं आपल्या शरीराचाच पार्ट असतं, जिवंत शरीराचा पार्ट असतं. मग त्याची जबाबदारी पण आपल्या हार्टवर येते. म्हणजे त्याच्या नॉर्मल कॅपॅसिटीपेक्षा त्याला जास्त काम करावं लागतं, बरोबर. तर हा आपण एक सगळ्यात मोठा अन्याय करतो आपल्या बॉडीवर. जेव्हा आपण ओबेसिटी कॅटेगरीमध्ये जातो तर आपल्या ऑर्गॅनवर अतिशय आघात करतो म्हणा किंवा अन्याय करतो आपण त्याच्यावर. त्याच्या नॉर्मल कॅपॅसिटीपेक्षा जास्त याला करायला लावतो. हेच जर करायला लावलं नाही तर ते ऑर्गॅन किती आनंदाने काम करते, बरोबर. आणि ते जेव्हा आनंदाने काम करते तेव्हा आत्मन छान वाटतं बेसिकली. आणि हे आत्मन छान वाटतं ते फील गुड मध्ये आहे, ते तुमच्या करताय. मगाशी तुम्ही खूप चांगलं वाक्य म्हटलं की डिझायनरनी जसं बनवलेलं आहे. तर याच्यावर मला सहज एक आठवलं की जुना काळ आपण पाहिलेला नाही पण जे काही ऐकून आहे इतिहासामध्ये तर जुन्या काळातल्या लोकांमध्ये बहुतेक हा प्रकार कमी असावा. मग आपण या डिझायनर्सच्या केलेल्याशी छेडछाड केली म्हणून हा प्रकार आता परफेक्ट एक्झॅक्टली सेम. आता ते म्हणजे इंडिव्हिज्युअलचा पण त्याच्यात दोष नाही आहे की आपण म्हटलं ना वर्क स्टाईल प्रमाणे आता ते लोकांना चेंज व्हावं लागलं. पुन्हा आता आपलं कसं आहे की पॉप्युलेशन खूप वाढलं, बरोबर. मग आता या सगळ्यांना जर आपल्याला फूड जर प्रोव्हाइड करायचं असेल तर फूडचं प्रोडक्शन वाढवावं लागेल, बरोबर. मग त्यासाठी ज्या पद्धती वापरल्या गेल्या त्याचा पण एक दुष्परिणाम या गोष्टीसाठी व्हायला लागला वगैरे वगैरे. त्यासाठी पुष्कळ सारखा कारण आहे. पण तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे, डिझायनरच्या डिझाईन सोबत छेडछाड केल्यामुळे सगळं सहज माझ्या डोक्यात आलं की जुन्या काळी आपण भरपूर स्टोरीज ऐकून आहे की तेव्हाचे लोक इतकं चालायचे, गड चढायचे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत.
तर त्याच्यामुळे मला सहज असं लागलं की आता आपण छेडलंय त्या डिझायनरच्या गोष्टीला. खूप चांगला सांगितलं की डिझायनर आहे तो आपला. आता त्याला कोणी देव म्हणेल किंवा त्याला कोण काय म्हणतो, शेवटी कोणीतरी एक डिझायनर बसलाय आपल्यासाठी. चला, त्याच्या आता सहज बोलता बोलता एक असं डोक्यात आलं किंवा ओबेसिटीवर बरेच जण आजकाल युट्यूबवर व्हिडिओ भरपूर सापडतात, व्हॉट्सअपवर पण भरपूर ज्ञान असतं. कोणी म्हणतं व्यायाम करा, कोणी म्हणतं डाएट करा, फलाना करा. नेमकं काय अपेक्षित आहे, म्हणजे व्यायाम, डाएट की दोन्ही पण? ओके, आता या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मी वेगळं देतो तुम्हाला. तुम्ही मला 2 ऑप्शन दिले, पण मी तिसरं ऑप्शन ऍड करतोय. जर आपल्याला खरंच ओबेसिटी मधनं बाहेर निघायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिले एक कोच निवडायचा आहे. ओके, तो आवश्यक आहे. कारण काय, ही जी जर्नी आहे ना, ही सेल्फ मोटिवेटेड राहून होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. बरोबर. मग आपण सेल्फ मोटिवेटेड राहू शकत नाही, तर आपल्याला कोणीतरी सोबत हवा, तो अकाउंटेबल पार्टनर हवा. म्हणजे मला जे काही करायचं त्यासाठी एक अकाउंटेबल पार्टनर, अकाउंटेबिलिटी पार्टनर जो म्हणतो आपण, तो असावा. तो काय करणार, तुमचं वजन कमी करून देणार नाही, पण तो कुठेतरी अकाउंटेबल राहील तुमच्या ऍक्टिव्हिटीसाठी, तो तुम्हाला मोटिवेट करेल. बरोबर. तर ही सगळ्यात पहिली मोठी रिक्वायरमेंट आहे. आणि मग एकदा त्याला सरेंडर झाल्यानंतर डेफिनेटली पाहिजे हवे ते रिझल्ट हवे. मग आता हा जो कोच असतो की नाही, नुसतं सरेंडर होऊन चालणार नाही. तर मग युट्यूब गुगल बाबा आहे आपल्याकडे, तर मग सगळं तर तिथेच अवेलेबल आहे. पण याला स्वतःचा अनुभव पण असावा. म्हणजे स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव असेल तर तो गाईड करू शकेल. त्याने प्रत्येक वजनाच्या कॅटेगरीमध्ये जाणं आवश्यक नाही, पण ती जर्नीचा अनुभव घेतलेला असावा कमीत कमी. म्हणजे जेणेकरून त्याला स्वतःला फिलिंग राहील की तो समोरच्याला सांगतोय त्याला काय फील होत आहे, तो त्या जर्नीमध्ये जात असताना त्याला काय फिलिंग येतात आहे, कुठे तो डिमोटिवेट होतोय. तर स्वतःचा अनुभव असावा. आणि तो जी गोष्ट सजेस्ट करतोय ती एक सायंटिफिक पद्धत असावी. या 3 जर गोष्टी असेल तर डेफिनेटली मग तो BMI 40 असू द्या, मग अशी तुम्ही बोलले तसा 35 असू द्या, हे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तो तर म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर मला माहिती आहे, मी तुमचे जुने काही फोटो पाहिलेले आहेत. तर तुम्ही स्वतः याच्यातून गेले. येस. तर तुम्ही स्वतःबद्दलच सांगा की तुम्ही आधी ओबेसिटी मध्ये, तुम्ही आता जसं हे सांगितलं, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये बसत होते आता तुम्ही काय, म्हणजे आम्हाला खरंच ते आवडेल ऐकायला की तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं घडलं. बरोबर. आता आपण ओबेसिटी बद्दल तर बोललो. आता ओबेसिटीमध्ये ओबेसिटी डिसाईड करण्यासाठी बेसिकली BMI फॅक्टर पण पकडला. BMI काय सांगताय की तुमच्या आयडल वजनापेक्षा तुमचं वजन जर जास्त असेल तर. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जास्त जे वजन आहे त्या वजनामध्ये तुमच्या बॉडीच्या कोणत्या कंपोजिशनचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. म्हणजे हे सोप्या भाषेमध्ये सांगतो. एखादा रेसलर असेल तर किंवा एखादा बॉडी बिल्डर असेल, जर BMI प्रमाणे गेलं तर त्याचाही BMI जास्त असेल. पण मग तो ओबेस आहे का? नाही, कारण का त्याच्या ओव्हरवेटला कशाचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे, तर आपलं शरीर असतं फॅट आणि मसलचं असतं मेजर कॉन्ट्रीब्युशन वजनामध्ये. पाणी आणि हाडांचं असतं, पण हाड आणि पाण्याचा आपण विचार करत नाही. फॅट आणि मसल हे जास्त चेंज होतात. तर याचं कॉन्ट्रीब्युशन कशाचं जास्त आहे हे पण इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर आता हा विषय कसा निघाला, तुम्ही मला विचारलं तुम्ही कोणत्या क्लासमध्ये होते. तर मी एक वेगळा क्लास असा म्हणता येईल की प्री ओबेसिटिक क्लास. म्हणजे आता 30ला मी पोहोचलेलो होतो, येलो झोन मध्ये होतो. पण या ओव्हरवेटला, म्हणजे मी जास्त ओव्हरवेट नव्हतो, आय वॉज 14 kg ओव्हरवेट ओनली. 14 किलो ओव्हरवेट होतो. तर पण कॉन्ट्रीब्युशन ऑफ फॅट टुवर्ड्स दॅट वेट वॉज व्हेरी हाय. ओके, ठीक आहे, आलं लक्षात. तर BMI हा तर ठीक आहे, मोठी आपल्याला एक पॅरामीटर आहे ठरवण्यासाठी की ओबेसिटी आहे किंवा नाही आहे. पण तुमच्या फॅटचं कॉन्ट्रीब्युशन जर जास्त असेल तर दॅट इज ऑल्सो डेंजरस. बरोबर. तर ते फॅटचं कॉन्ट्रीब्युशन जास्त होतं. तर मी 14 kg वेट लॉस तर केला. मी प्री डायबिटिक झालो होतो. म्हणजे डॉक्टरने मला वॉर्निंग दिली होती. अच्छा. तर डॉक्टरने वॉर्निंग दिल्यानंतर ते म्हटलं की सचिन, जर तू आता सुधारला नाही तर डायबिटिक गोळी तुला आता चालू होणार, तू आता प्री डायबिटिक कंडिशनला गेलेला आहे. ही वॉर्निंग मला भेटली होती. मी त्यांना खूप आवाज सांगितलं की सर मी खूप एक्सरसाइज करतो. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, तू किती वर्षापासून एक्सरसाइज करत आहे. तर मी खूप आनंदाने सांगितलं मी स्विमिंग तेव्हा चालू केलं होतं, कारण का डोक्यात होतं ना वजन कमी करायचं म्हणून. सर मी 1 वर्षापासून स्विमिंग करतोय. तू 10 वर्षापूर्वी या वेळेला या दिवशी जर एक्सरसाइज केली असेल तर मला सांग तू रेग्युलर एक्सरसाइज करतोय. असंही डॉक्टरांनी मला म्हटलं. दॅट वॉज आय ओपनर फॉर मी. मला समाधान वाटत होतं की मी 1 वर्षापासून एक्सरसाइज करतोय वगैरे वगैरे. तर मग ते अशी कंडिशन होती, तर त्यांनी मला वॉर्निंग दिली. वॉर्निंग दिल्यानंतर मी स्वतः ठरवलं की आता आपल्याला वजन कमी करायचं आहे.
तर थोडंसं एक्सप्लेन करतो. चालेल म्हणजे चालेल. फार छोटेसे म्हणजे आवडा. कॉमन समस्या आहे. तर जे रेग्युलर साधारणतः आपल्या डोक्यात येतात की आता काय करायला पाहिजे, तर स्ट्रिक्ट डाएट करायला पाहिजे किंवा कोणतेतरी जसं तुम्ही म्हणाले की युट्यूब आणि व्हिडिओचे गुगल असतात, तर नॅचरली ते सगळे बघितले गेले. त्यानंतर 7 दिन में मोम जैसा आपका फॅट पिघल जाएगा, आजकाल खूप व्हिडिओ आहेत तो असे असतात. तर पिघल जाएगा, तर आपण ते पण करून बघितलं, हे पाणी प्या ते पाणी प्या. 7 दिवसांनी बघायचं मोम जैसा पिघला गया, काही ते पिघळण्याचा वगैरे कधी प्रकार झालेला नाही. मग त्यानंतर कोणीतरी सांगितलं की रनिंग केल्याने वेट लॉस होतो. तर पण धावायचं तर शरीराने साथ दिली पाहिजे. जेव्हा फॅटचं कंटेंट जेव्हा जास्त असतं तेव्हा धावताच येत नाही. बरोबर आहे, बरोबर. तर मग वॉकिंग करू, म्हणजे वॉक केल्याने पण होतं. तर वॉक करायला लागलो. वॉक केल्यानंतर मला एक पर्सन होतं, त्यांनी आय ओपनर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी मला विचारलं की या वर्ल्डमध्ये म्हणजे या जगामध्ये सगळ्यात जास्त वॉक करणारी कोण व्यक्ती आहे. तर मी त्याला उत्तर देऊ शकलो. त्याने सांगितलं सिस्टर, नर्सेस. थोडंसं लाईट मोडवर आहे, नर्सेस आहे, या सगळ्यात जास्त वॉक करतात. तर किती सिस्टर आज स्लिम अँड ट्रिम आहे. तर मला पुन्हा अरे म्हटलं यार बरोबर आहे, इतकं वॉक केल्यानंतर पण आपण बारीक नाही होऊ शकत. म्हणजे जाऊ द्या हे सोडा. मग आपण स्ट्रिक्ट डाएटवर गेलो. मग स्ट्रिक्ट डाएट म्हणजे काय, मिल स्किप करणे, रात्रीचं जेवायचं नाही. मग कुठेतरी ऐकलंय मुरमुरे फार हलके असतात मग तेच खायचे वगैरे वगैरे, असे काहीतरी क्रेझीनेस जे म्हणतो, ताक पिऊन बघायचं, ताकावर राहायचं, मन मारून राहायचं वगैरे वगैरे, हे सगळं प्रकार केलं. बरं हे केल्यानंतर काय झालं, वजन कमी झालं. पण वजन कमी झाल्यानंतर फॅटचं कॉन्ट्रीब्युशन काही कमी नाही झालं. दॅट इज अ मेजर कन्सर्न. म्हणजे आपण म्हणतो वजन कमी झालं पण फॅटचं कॉन्ट्रीब्युशन कमी नाही झालं. दॅट इज अ की पॉईंट. मग त्यांनी काय झालं, एक कॉन्फिडन्स आला की मी वजन कमी करू शकतो. 3-4 किलो वजन कमी झालं, वजन कमी करू शकतो. मग जेव्हा आपण एखाद्या फंक्शन मध्ये गेलो की मग तिथे पुन्हा ती क्रेविंग येतात. तर ते क्रेविंग आल्यामुळे पुन्हा त्या कॉन्फिडन्समुळे मी तर काय कमी करू असं करून मग ते पुन्हा आलं की पुन्हा बेसिकली ते वजन वाढायचं. आणि जवळजवळ 5 वर्ष या व्हीसीएस सायकल मध्ये मी अडकून गेलो. म्हणजे 4 किलो वजन कमी करणं, 4 किलो वजन वाढवणं, 4 किलो कमी करणं, 4 किलो वजन वाढवणं. तर परमनंट सोल्युशन त्याच्यावर काही भेटलं नाही. यामध्ये काय लक्षात आलं बेसिकली की माझ्या शरीरामध्ये जी कॅलरी येते आहे फूडच्या माध्यमातून, त्या कॅलरीला मॅनेज करणारं माझं शरीर नाही. जर ते मॅनेज करणारं शरीर जर मी बनवू शकलो तर डेफिनेटली या कॅलरीचा लोड जर मी मॅनेज करू शकलो तर डेफिनेटली हे सस्टेनेबल वेट लॉस होईल. तर मग एक टर्मिनॉलॉजी आहे BMR म्हणून, म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. तर या BMR वर आम्ही बेसिकली मग काम केलं. मग काम केल्यानंतर खूप असं काही BMR टेक्निकल शब्द जरी वाटला तरी ज्या स्टेप्स घ्याव्या लागतात फार सिंपल असतात. तर ते आम्ही घेतले. ते घेतल्यानंतर मग हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं. आणि एक 3.5-4 महिन्यामध्ये माझं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, कारण का ती पद्धत 3.5-4 महिन्यामध्ये ती पद्धत म्हणजे 5 वर्षाचा स्ट्रगल 3.5 महिन्यामध्ये संपला. आणि कारण एक कोच, दुसरं सायंटिफिक पद्धत, आणि मग त्या सिस्टमचा आपल्याला उपयोग करायचा आहे बा, आणि आपल्याला ते त्याच्यातनं बाहेर निघायचं आहे. तर एका कम्युनिटीचा समोर बनल्यामुळे म्हणजे पार्ट बनल्यामुळे तो आपल्याला ते एंड रिझल्ट झाले. तर एंड रिझल्ट माझा असा आहे की 12% फॅट लॉस झालेला आहे. अच्छा. तर वजन 14 किलो कमी केलं पण फॅट लॉस मात्र 12% झालेला आहे. तर त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. तुमचा छोटासा प्रश्न होता, मी थोडा मोठा उत्तर दिलं. म्हणजे यांच्या उत्तरावरून मला पण एक थोडंसं आमच्या दर्शकांना सांगावंसं वाटतंय. 2 मिनिटं सर. म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याच्यातून युट्यूबवर, व्हॉट्सअपवर खूप ज्ञान मिळतंय, फुकटात मिळतंय. पण ते घेताना प्रॉपर कोच जर तुमच्याकडे असेल तर त्यांना संपर्क करूनच कदाचित या ऍक्टिव्हिटी पार पाडलेल्या बऱ्या. कारण सरांनी पण आता सांगितलं की 5 वर्ष त्यांनी प्रयत्न केले. सर कदाचित असंही होऊ शकतं की वेट लॉस होत असेल हे सगळं युट्यूब ज्ञान करून, पण मग त्याच्यासोबत अशक्तपणा पण येऊ शकत असेल. परफेक्ट. म्हणजे ते थोडं होतं ना. आता अशक्तपणा म्हणजे वेट लॉस झाला पण तो तुमचा जर फॅट लॉस नसेल झाला. एक्झॅक्टली. मग त्या वेट लॉसला काहीच अर्थ की तो जर वजन कमी होतोय पण सोबत जर तो अशक्त होतोय तर त्याला फिटनेस नाही म्हणतात. फिटनेस म्हणता येणार. मला तुमच्या बोलण्यातून तोच एक पॉईंट लक्षात आला. आणि म्हणून प्रॉपर कोच आवश्यक आहे हे त्यांनी आधीच आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळे युट्यूब ज्ञान नक्कीच घ्या, पण सोबत एक गायडन्स पण घ्या. बिलकुल बरोबर. बरं सर, तुम्ही किती वर्षापासून आता या क्षेत्रात आहे? BE मेकॅनिकल आणि आज एक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट, हा एक तर खूप मोठा म्हणजे वेगळा प्रवास. किती वर्षापासून आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय? आता बेसिकली दोघांचा संबंध नाही असं वाटतं. आता माझं क्वालिफिकेशन BE मेकॅनिकल, पण मी या 15 वर्षामध्ये ना
इंडस्ट्रीयल व्हॅल्यू सेलिंगवर काम केलं. आता इंडस्ट्रीयल व्हॅल्यू सेलिंग म्हणजे काय, नुसतं सेलिंग नाही, व्हॅल्यू प्रपोजल करायचा, म्हणजे किती इफेक्टिव्हनेस आहे वगैरे वगैरे. तो अप्रोच वेगळा होता. तर माझं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन 4 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर मग कसं असतं की अरे तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, हे आपल्या इथली समाजामधलं म्हणजे प्रत्येक जण आपल्याला प्रश्न विचारतो. तर मग काय केलं तर मग मी नाही सांगत बुवा, हे नॅचरली एक पहिली रिॲक्शन येते. बरोबर, सांगतो म्हटलं तर जबाबदारी कशी घ्यायची. बरोबर, कारण का जर आपण सांगतो तर त्याला काहीतरी जबाबदारी घेणारा व्यक्ती असायला पाहिजे, आणि आपण सांगितलेल्या गोष्टींनी रिझल्ट पण यायला हवा. ते अकाउंटेबिलिटी कुठेतरी आली पाहिजे. तर मग हे येण्यासाठी जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्राशी जे काही अभ्यासक्रम आहे तो आम्ही केला, रिलेटेड कोर्सेस केले, आणि नंतर मग कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी हे सगळं काम चालू केलं. आणि केल्यानंतर जवळजवळ आता 4 वर्ष झालेली आहे 4 वर्ष या फील्डमध्ये आहे. पण अतिशय छान वाटतं, कारण का हा व्यवसाय आहे, माझं घर याच्यावर चालत आहे. बरोबर, मी फुल फ्लेश हे काम करतोय, तर हे म्हणायला काही हरकत नाही की माझं अर्निंग याच्यावर आहे. बरोबर, तर हे जे अर्निंग आहे ना, हे ब्लेस मनी अर्न करतोय. एक्झॅक्टली, म्हणजे तर हा डिफरन्स स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण चालत आहे. म्हणजे घर तर चालवायचं आहे, पण तो एक ब्लेस मनी अर्न करतोय. त्यामुळे मग आम्ही हे डिसाईड केलं. आणि करोना काळामध्ये एक म्हणजे आम्हाला शिकायला भेटलं की ही नितांत गरज आहे. लोकांचा अवेअरनेस पण वाढलेला आहे. त्यामुळे आम्ही या फील्डमध्ये आलेलो आहे, आणि आता हा 4 वर्ष झाले या प्रवासात. तुम्ही जसे अनेक क्लायंट्स हँडल केले असतील 4 वर्षात, एखादा काही स्पेशल अनुभव म्हणजे जो तुम्हाला इथे सांगावाचा वाटेल, कुठल्याही क्लायंटचा वाटल्यास आम्ही नाव नाही त्याचं हे करणार, पण काहीतरी एक वेगळा असा अनुभव की मी हा घेतला माझ्या या वर्षी. नक्की नक्की. म्हणजे हा प्रवास आता इतका सुंदर प्रवास चाललाय आमचा. तर आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, बीपी, शुगर. तर पीसीओडी, पीसीओएस शी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ना, या असतात यंग मुलींसोबत होणाऱ्या गोष्टी. यामध्ये काय असतं की त्या लेडीजपेक्षा म्हणजे त्या मुलीपेक्षा तिची आई जास्त वरीड असते. बरोबर आहे, बिकॉज शी इज इमोशनली अटॅच, आणि तिच्या फ्युचर बद्दल आईला जास्त काळजी असते. मुलीला तेवढी काळजी नसते असं म्हणण्यापेक्षा तो अवेअरनेस नसतो, पण आईला खूप काळजी असते. तर जेव्हा अशा मुलींचं काउन्सिलिंग जेव्हा आम्ही करतो, यंग मुलींचं काउन्सिलिंग करतो, तर आम्ही त्यांचं इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करत नाही, आम्ही ते फॅमिलीचं काउन्सिलिंग करतो. आणि ते होत असताना जेव्हा आईची समस्या कळते, तिचा खरा कन्सर्न कळतो आपल्याला, तेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतोय, करण्याला जातोय अशी भावना येते. आणि जेव्हा रिझल्ट येतात ना, तर तेव्हा तिच्या आईचे जे आलेले म्हणजे अनुभव असतात ते ऐकण्यामध्ये खूप छान वाटतं. सॅटिस्फॅक्शन भेटतं तिथे की नेमकं काय झालं. आता मुलीमध्ये परिवर्तन काय होतं हे छोटंसं मी सांगेल, थोडंसं लेंथीमध्ये. पण आता तुम्ही ऑब्झर्व करा, पीसीओडी पीसीओएस वाल्या व्यक्तीला डॉक्टर काय सांगतात, तू वजन कमी कर. पण कसं कर हे डॉक्टरांचं पण विश्व नाही आहे त्यात. असं काही म्हणता येणार नाही डॉक्टर सांगत नाही कसं कमी करायचं, ते त्यांचा विश्व नाही. ते म्हणतात तुम्हाला वजन कमी करायचं आहे. मग हिच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे याप्रमाणे ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. मग ती सायकलिंग करते, जिम जॉईन करते वगैरे वगैरे. आणि सोबत सोबत आजूबाजूचे रिलेटिव्ह असतात, अगं तू काही कर, अगं तू काही कर, लग्नाचं वय झालेलं आहे, अगं तू काही कर. या घुसमटीसाठी ती असते. मग त्याचे जे प्रयत्न चालू असतात ना, ते प्रयत्नामध्ये जर मेजरेबल चेंजेस जर लवकर दिसले नाही तर शी गेट्स फ्रस्ट्रेटेड. बरोबर आहे. व्यायाम आणि वजन कमी होत नाही हे 110% सत्य आहे, कारण कॅलरी मॅनेजमेंट तिथे होत नाही. व्यायाम चुकीचा आहे असं आपलं बिलकुल म्हणणं नाही, पण फक्त व्यायामाने होत नाही. जेव्हा रिझल्ट व्हिजिबल दिसत नाही तेव्हा स्ट्रेस येतो. बरोबर. आणि स्ट्रेस आला की स्ट्रेस इटिंग होतं, त्याच्यामुळे पुन्हा वजन वाढत जातं, विशेष सायकलमध्ये ती वाढत. आणि पुन्हा येणाऱ्या राहणाऱ्या नातेवाईकाचं एक काहीतरी चालू असतं की अगं काहीतरी कर, काय कर हे कोणी सांगत नाही, पण काहीतरी कर, तू जा रन कर, हे कर, ते काहीतरी कर, जिम कर वगैरे वगैरे. तर याच्यामुळे एक न्यूनगंड तयार होतो आणि ती बोलत नाही. म्हणजे आता हा आमचा अनुभव, म्हणजे तुम्ही मला विचारला, ते फर्स्ट काउन्सिलिंग होतं ना पॅरेंट सोबत, पण तिचा रिप्लाय कसा असतो, बघा तुम्हाला करायचंय बघू, ती सरेंडर केली असते, काय ठीक आहे बघू जमतं का करू वगैरे वगैरे, असे निगेटिव्ह रिस्पॉन्सेस येतात. आईला चिंता असते, पण तेच 2 आठवडे 3 आठवडे 4 आठवड्यामध्ये जे चेंजेस येतात तेव्हा तीच मुलगी जेव्हा या काउन्सिलिंग मध्ये ओपनली बोलते, तिचे अनुभव शेअर करते, तिच्या कॉलेजच्या गोष्टी शेअर करते. तर आमचं वय पण ते नाही की तिथे कॉलेजच्या गोष्टी आमच्यासोबत शेअर करा. म्हणजे माझी मिसेस पण, आम्ही दोघे जण या काउन्सिलिंग मध्ये असतो, दोघे जण आम्ही याच्यात फुल फ्लेश आहे. तर बेसिकली हे जेव्हा ऐकतो ना
तेव्हा मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं. तर ही एक खास कॉमन पण रिपीटेड होणारी गोष्ट आहे आम्हाला. आपल्या व्यवसायातून आपल्याला जर सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर त्याच्या एवढा दुसरा आनंदच नाही. तुम्ही आता 4 वर्ष झाले, भविष्यात अजून तुम्हाला भरपूर काही पुढे करायला स्कोप आहे. तुमचे काही प्लॅन्स आहेत या क्षेत्रात, काही वेगळं करायचे किंवा पुढे काय? आता याच्यामध्ये असा प्लॅन आहे सर की मी तर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकणार नाही, एक लिमिटेशन आहे, बरोबर आहे. पण कॉपी पेस्ट वाला प्रकार करण्याची खूप इच्छा आहे की ज्या उद्देशाने आपण समोर जातो आहे त्याच उद्देशाने प्रेरित होणारे लोक आपल्यासोबत जर आले तर त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. का बरं पोहोचायचं आहे? कारण का एव्हरी 1/3 पर्सन इज ओबेस. जो अर्बन पॉप्युलेशन मध्ये तो ओबेस आहे. रुरल जर पकडला तर 5 पैकी 1 ओबेस कंडिशन मध्ये आहे. तर इतक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचायला तर एकटा सचिन नाही पोहोचू शकणार. तर मग सचिन आणि स्मृती सारखे जर कोणी या फील्डमध्ये येण्यासाठी तयार असतील तर त्यांना आपल्यासारखं बनवायचं आणि समोर जायचं आणि पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचायचं. हा फक्त एक उद्देश आहे. म्हणजे आपल्या इनडायरेक्टली आपल्या समाजाला तुम्ही एक बलशाली बनवण्याचं काम करताय असं पण म्हणू शकतो. कुठेतरी एक सेवा आपण घडते. एक युट्यूब वरून परत एकदा मला आठवलं की लोक युट्यूब बघतात आणि काहीतरी अर्धवट ज्ञान घेतात, पण आमच्या दर्शकांना ऑथेंटिकेट काहीतरी अशा टिप्स तुम्ही आज द्या की त्याला ते एका परफेक्ट पर्सननी दिले, त्याच्यामुळे ते फॉलो करू शकतात. बरोबर. खूप थँक्यू. म्हणजे हा पॉइंट घेतला. बेसिकली काय माहितीये का, एकच मंत्र आहे. म्हणजे तुम्ही वेट लॉस या जर्नीमध्ये असा तर वेट लॉस जर्नी फक्त नाही, नंतर ते कमी झालेलं वजन मेंटेन पण करून ठेवायचं आहे. नुसतंच वेट लॉस झाला बाबा आता. तर यासाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे असा की मला दिवसातनं 4 मील घ्यायचे, म्हणजे 4 वेळा जेवायचं आहे. सगळ्यात मोठं बॅरियर गेलो, कमी जेवायचं नाही आहे, 4 वेळा जेवायचं आहे. त्यानंतर माझ्या बॉडी वेट प्रमाणे पाणी प्यायचं आहे, ठीक आहे. आणि मला 5 to 6 days अ वीक मॉडरेट एक्सरसाइज करायची. हे जर त्रिसूत्री म्हणतो आपण त्याला, हे जर केलं तर 110% आपल्याला रिझल्ट येणार. आता फक्त फरक काय पडतो की 4 मील जे करायचे आहे हा तर युनिव्हर्सल रूल झाला. पण आज माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, याप्रमाणे या 4 मील मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे, काय चेंजेस असले पाहिजे, त्याचं रिस्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे व्हेरी होईल. पण बेसिक एकच आहे की मला रोज 4 वेळा जेवायचंय, या गोष्टी पाणी माझ्या बॉडी वेट प्रमाणे पाणी प्यायचंय, म्हणजे माझे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर मॉडरेट एक्सरसाइज मी करतो. खरंच आज बऱ्याच लठ्ठपणाच्या, ओबेसिटीच्या बऱ्याच पैलूंवर आपण आज चर्चा केली. सरांनी खूप नवीन गोष्टी सांगितल्या ज्या कधी आपण अकाउंट मध्येच घेत नाही. म्हणजे आज शंखनाथच्या आमच्या दर्शकांसाठी या फिटनेस मंत्रामधून खरंच एक मंत्रच मिळालेला आहे. खूप गोष्टी सर आपण डिस्कस केल्या, तशा आणखीन पण बऱ्याच काही आहे, पण थोडंसं आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं बहुमूल्य मार्गदर्शन केलं, आमच्या शंखनाथच्या टीम कडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडनं पण फार म्हणजे आभार. तुम्ही या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला इथे निमंत्रित केलं. नाही, नक्कीच, कारण तुम्ही खूप चांगलं काम करताय 4 वर्षापासून. त्याच्यामुळे शंखनाथचा नेहमी असाच प्रयत्न असतो की आम्ही तुमच्यासारख्याच अशा लोकांना आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी बहुमूल्य मार्गदर्शन घेऊन यावं. तर परत आपण शंखनाथ मध्ये अशाच एखाद्या पर्सनॅलिटीला घेऊन भेटू. तुम्ही बघत राहा शंखनाथ, आवाज सत्याचा, फिटनेस मंत्र. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क